तर हे बेसिकली गावाकडचे देशी आहेत सोयाबीन. तर खूपच हेल्दी रेसिपी होणार आहे. तर बघूया कशी काय होते ते. लेट्स सी. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज निलेश. आज आहे संडे म्हणजे सुट्टी. आज वीक ऑफ आहे. छान पाऊस पडतो आहे, तुम्ही बघू शकता. यू कॅन सी. आता आपण म्हणू शकतो खरं पावसाळा चालू झालेला आहे. छान पाऊस पडतो आहे आणि आजचं काय वीकेंड रुटीन राहणार आहे. मी सकाळी जिमला जाऊन आलो. जिम वर्कआउट झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाने डिनर वगैरे करेन. तुम्हाला दाखवतो वीरा आणि वेदा काय करतात. तर इकडे आहे आमची धीरू. हॅलो धीरा. धीराला झोप येते वाटतं. धीरू ए धीरू. आणि इकडे आहे आमची वेदू. काय चाललंय वेदू? काय चाललंय? काय करतेय? हे काय आहे? हा, काय आहे हे बाळा? ओके, क्यूट आहे. ओके, मग सुट्टी आहे, काय काय करणार? वेदा. ओके, मग आज सुट्टी आहे, मग काय? आज सुट्टी आहे, मग काय काय करणार तू? कशाने? डॉल. ओके, आणि स्टडी? आणि इकडे आहे आमची वीरा जी लपलीये. वीरू काय करणार आज बाळा? पेन कुठे भेटला सांगू? स्कूल मध्ये कोणाचा बर्थडे होता ना. बर्थडेला दिला? मग तू तुझ्या बर्थडेला काय देणार? काय नाही, झिरो. हो, पण तू तुझ्या बर्थडेला काय देणार जानेवारीमध्ये तुझ्या फ्रेंड्सना? चॉकलेट नाही द्यायचं. काय देऊ मी? एक तर स्टेशनरी द्यायची, नाहीतर मग पेन, डॉट्स. नाही तर मॅडमनी काय सांगितलं होतं, लायब्ररीमध्ये एक बुक तुम्ही देऊ शकता. बुक एकदा मला कधी तर लायब्ररी बरोबर. आमच्या स्कूल मध्ये काय काय सांगू का? न्यू आलेले म्युझिक लायब्ररी, अजून अजून काय ग? पीटी न्यू आलेले. तुम्हाला झुंबा आहे का यावेळेस वीरा? झुंबा आहे का? नाहीये. तुम्हाला आहे ना वेदू? झुंबा आहे ना? झुंबा पण नवीन आलेलं झुंबा. आणि माझं कंपास पण नवीन आलेलं. कंपास म्हणजे स्कूल मध्ये आहे. ओके, स्कूलचा नाही, घरचा आहे. ओके. भांडायचं नाही, सुट्टी आहे. खेळायचं, स्टडी करायचा, थोडं झोपायचं. झोपणार का? मला काय डॉल. तुम्ही डॉल आणलेत ना, डॉल्सवर खेळत बसा. ठीक आहे. मला वाटलं डॉल. मला तुम्ही आता माझा टाइम आहे ऍक्टिव्हिटी. ओके. तुम्ही काल तेव्हा हे गेले ना डीमार्टला, तेव्हा मला वाटलं डॉल हाऊस आणणार, पण तुम्ही डॉल आणलं ना. मला वाटलं डॉल हाऊस आणणार आहे. नेक्स्ट टाइम डॉल हाऊस आपण घरी करायचं. हे बघा, मी पेपर दोन पेपर्स घेतले. काय करणार आहेस ऍक्टिव्हिटी स्टार्ट कर, झाल्यानंतर दाखव. ठीक आहे. वाव, काय म्हणतो त्याला? गुलदस्ता. बघू माझ्यासाठी. मित्रांनो, असं तिचे काही थोडंफार चालू असतात ऍक्टिव्हिटीज. एक काढून दाखव गुलदस्ता. नाही निघत. स्टिक केलंय का? हे असं तिने बनवलंय आणि तिला खूप आवड आहे. असं काही ना काहीतरी तिचं चालू असतं. आता काय बनवणार? छोटस बाळ आहे आणि हिरा अजून एक कपडे पिंक कलरचे. पिंक ड्रेस घातला. वाव, छान. आणि केस आणि हे बाळ टकले बाळ आहे. असं नाही म्हणत. आणि ते केस का काढले? अरे नव्हते केस. बाळ येते मग बाळांना केस. सॉरी,
बाळांना केस नसतातच. बरं ठीक आहे, व्हेरी गुड. तर आज लंचमध्ये आहे चिकन, राईस, ब्राऊन राईस, कांदा, दही आणि चिकन. तर हा याचा लंच. तर मी लंच करतो, तुम्ही पण या लंच करायला. मित्रांनो, आत्ता वाजतात संध्याकाळचे 6 वाजलेत आणि थोडीशी आमची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आहे आमची काय, कोण आहे ही पोरगी? ही आहे आमची वेदू. काय पिते? आणि विरा, तुला नको आहे? ओके ठीक आहे. काय फेकलं? ती बॉटल तिकडे फेकली विरा तू. बॅड गर्ल, बॅड मॅनर्स. तर आम्ही इकडे थोडंसं सोयाबीन भाजतोय तव्यामध्ये. थोडंसं मॉइश्चर पकडलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं रोस्ट करतो आहे. आणि रोस्ट केल्यानंतर आम्ही ते चक्कीमध्ये टाकून त्याचं पीठ करणार आहोत. आणि पीठ झाल्यानंतर ते आम्ही ट्राय करणार एक थोडी वेगळी रेसिपी. जर सक्सेसफुल झाली तर तुम्हाला नक्कीच शेअर करू. तर सोयाबीनचा चिला करणार आहोत आम्ही, ठीक आहे. खूपच हेल्दी आहे. आणि सोयाबीनमध्ये आपण मिक्स करणार आहोत काय, जवस आहेत. हे आपण सोयाबीनमध्ये ग्राइंड करताना, पीठ करताना आपण ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर असं काही राहणार आहे रेसिपी. बघूया, जर सक्सेसफुल झाली तर तुमच्याबरोबर नक्कीच आम्ही शेअर करू, ते पण उद्याच. ओके. आणि ही धीरा. हाय धीरा. आपण हे थोडंसं गार करायला ठेवलेलं आहे. थोडंसं गार झालं की आपण ते चक्कीमधून काढू. तर हे बेसिकली गावाकडचे देशी आहेत सोयाबीन. तर खूपच हेल्दी रेसिपी होणार आहे. तर बघूया कशी काय होती ते. लेट्स सी. मिक्स करते. व्हेरी गुड, थँक्यू. तर आपण आता हे चक्कीमध्ये टाकतोय. आता पीठ करायचं आपल्याला. पीठ झाल्यानंतर आपण बघूया कसं काय होतंय ग्राइंड. ठीक आहे ना, ते बरोबर लावलंय ना प्लेट. तर मित्रांनो, हे पीठ झालेलं आहे तयार. पण एक प्रॉब्लेम झाला होता. चाळण ॲक्च्युली दुसरी लावली होती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पीठ जे आहे ते थोडंसं ओलसर निघत होतं, ते प्रॉपर निघत नव्हतं. तर त्यासाठी आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये थोडंसं हे ॲड केलं, काय, नाचणी आणि हरभऱ्याची डाळ मिक्स केली. त्याच्यानंतर ते प्रॉपर पीठ पडत होतं त्याच्यामधून. पण जर फक्त सोयाबीन टाकलं तर ते जाम होऊन जाणार, कारण त्याच्यामध्ये सोयाबीनपासून आपण ऑइल काढतो ना, त्यामध्ये थोडंसं स्टिकी राहतं. आणि पीठ पण थोडंसं ओलसर बाहेर पडतं आणि मग ते चक्की जाम होऊन जाते. तर ही काळजी तुम्ही पण घ्या. असं पण म्हणजे चिला करताना आपल्याला त्यात ॲड करावंच लागतं बेसन पीठ वगैरे. तर मग जर तुम्ही असं ॲड कराल दळतानाच, तर मग परत ॲड करायची गरज नाही आहे, ठीक आहे. तर हे रेडी आहे. तर आपण उद्या आपण ट्राय करू आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की कशी होती रेसिपी तर, ठीक आहे. तर आता आम्ही जेवण करणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, दिस इज निलेश सायनिंग ऑफ. बाय.